शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसे प्रतिनिधींनी माझ्याकडे आणि डीसीएम साहेबांकडे विनंती केली होती। जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे 50,000 रुपये अनुदान देण्याबाबतची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती, ती घोषणा आता पूर्ण होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। आणि यामध्ये काय फक्त आता एका जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीत किंवा 5 ते 6 जिल्ह्यात पैसे मिळणार नाहीत, तर यापेक्षा अधिक म्हणजे जास्त जिल्ह्यांमध्ये या 50,000 रुपये बोनसचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे केलं जाणार आहे। केंद्र सरकारकडून पण पूर्ण मान्यता आहे आणि राज्य सरकारकडून तर आता याला मान्यता आधीच मिळालेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता संपलेली आहे। संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशा बातम्या रोज या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। राज्यभरातील शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना चांगले आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देणारे निर्णय सरकारने जाहीर केलेले आहेत। शेतकऱ्यांची चिंता मिटलेली असून आता 50,000 रुपयांचं अनुदान लवकरच पूर्ण बँक खात्यात जमा होणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। डायरेक्ट शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। म्हणजे आता डीबीटी सक्रिय होणार आहे। ज्या जिल्ह्यात सर्वात आधी अनुदान द्यायचे आहे त्या ठिकाणी सरकार डीबीटीची प्रक्रिया करत आहे। होय, आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे की अनुदानाचे पैसे तिकडून एकदा पाठवायला सुरुवात केली आणि पैसे पाठवायला सुरुवात झाली तर इकडे अर्ध्या तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे पोहोचत असतात। याच पद्धतीच्या माध्यमातून सरकार पूर्ण पैसे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता देणार आहे, म्हणजेच की डायरेक्ट टाकणार आहे। होय, आता तुम्हाला दिलासा मिळणार असून हे 50,000 रुपयांचं अनुदान आणि पीक विम्याची पण वेगळीच रक्कम भेटणार आहे। होय, आता काही म्हणतील की आम्हाला अनुदान जर भेटलं नाही तर आम्ही काय करावं, तर तुम्हाला पीक विम्याचे का होईना पैसे येतील। काहींना 17,000, काहींना 20,000 तर काहींना 25,000 रुपयांचा पीक विमा पण मिळणार आहे आणि तो पीक विमा पण डायरेक्ट जमा होणार आहे। पण ते पीक विम्याचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, अशा 13 जिल्ह्यांची पण यादी सांगतो। जर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत। ते अनुदानाचे पण पैसे सर्वात आधी तुमच्या जिल्ह्यात मिळतील आणि पीक विम्याचे पण मिळतील, पण तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे। मग चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्याची नावं सरकारने घेतलेली आहेत, संपूर्ण माहिती आता आपण थोडक्यात बघणार आहोत। यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे। कारण आता सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं अनुदान पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत। पण हे पैसे देण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांना 2 कामे करायला सांगत आहे। जर तुम्ही ती सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्हाला अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विम्याची जी काय सरकार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पैसे देणार आहे, रक्कम देणार आहे, ती रक्कम मिळवायची असेल तर 2 कामे तुम्हाला करायची आहेत। कोणती 2 ते 3 कामे करायची ती माहिती पुढे दाखवतो, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। म्हणजे तुम्ही ती 2 कामे केल्यानंतर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आणि 50,000 रुपये जे सरकार देणार आहे त्या अनुदानाच्या पण यादीमध्ये येईल। तर चला आता संपूर्ण राहिलेली माहिती आपण बघूया। तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा आता निर्णय झालेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे सर्वात आधी जमा होतील या संदर्भातील यादी आपण बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पहिला टप्पा आता सरकार लवकरच सुरू करणार असून प्रशासकीय पातळीवर सर्व हालचालींना वेग आलेला आहे। बऱ्याच महाराष्ट्रातील विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी प्रक्रिया आहे तरी काय आणि हे पैसे नेमके कधीपासून वाटप होणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार
आणि पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करावी लागणार, संपूर्ण माहिती आता दाखवणार आहे. आता फक्त लक्ष देऊन तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा, आलेल्या माहितीनुसार आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघत आहोत. नेमकी आता शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची ही पण माहिती देतो आणि सरकारने नेमके पैसे वाटपाचे नियोजन कसे केले आहे, कोणत्या तारखेपासून पैसे सरकार देणार आहे, पैसे पीक विम्याचे आज येणार की उद्या येणार, की अनुदानाच्या रकमेसोबतच पीक विम्याचे पण पैसे खात्यात जमा होणार आहेत, ही पण माहिती मी तुम्हाला आता लगेच दाखवण्याचं काम करतो. बघा, आलेल्या माहितीनुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला होता. यातच सरकारने मोठा निर्णय घेतला. बघा, सरकारचे काय निर्णय झाले. तर पहिला निर्णय सरकारने घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी काही झालं तरी करायची. आता बघा, सरकारने आश्वासन दिलेले होते. त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आणि त्याच शब्दामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफीसाठी सरकारने डायरेक्ट मंजुरी अधिवेशनातून दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे याच निर्णयाच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. बघा, आता कर्जमाफीचा फायदा तर होईल, पण आता अनुदान देखील सरकार जे देणार आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीतून टाकण्यात येणार आहे. म्हणजे तिकडून जर 50,000 पाठवले तर 50ला 50,000 रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 1 रुपया पण कमी होणार नाही आणि पीक विमा पण त्याच पद्धतीत आता वाटप होणार असून कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. आणि पीक विमा हा काय 5,000 6,000 नाही तर 15,000 12,000 कोणाला 17,000 कोणाला 20,000 अशी वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. आणि हे सर्व अनुदानाचे पीक विम्याचे पैसे या 13 जिल्ह्यात सर्वात आधी शेतकऱ्यांना वाटप केले जाणार असल्याची एक माहिती समोर येत आहे. बघा, मग नेमके कोणते 13 जिल्हे असू शकतात की त्या 13 जिल्ह्यामध्ये सरकार सर्वात आधी पैसे वाटप करेल, अशा जिल्ह्यांची आता नावं सांगतो. जर यामध्ये तुम्ही राहणाऱ्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण 50,000 रुपयांचं अनुदान 100% मिळेलच, पण पीक विम्याचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून नक्कीच जमा होऊ शकतात. यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे स्पष्टपणे जाहीर झालेला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. तर चला, आता पैसे वाटप कसे होणार आहेत, कोणती 2 कामे करायची, नेमके पैसे किती तारखेला येणार, 50,000 रुपयांचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण सांगतो. आणि पीक विमा वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, तर चला त्या जिल्ह्यांची पण आपण यादी बघूया. तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार शासनाने आता स्पष्ट केले आहे की ज्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची नावे यादीत होते पण तांत्रिक अडचणीमुळे पैसे रखडले होते त्यांना पण आता प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच की कोणतेच शेतकरी नाराज राहिले नाही पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी आता लवकरच मान्यता मिळू शकते आणि पूर्ण रक्कम आता जाहीर होऊ शकते. बघा, कर्जमाफीला वेगळीच रक्कम आता जाहीर करायला सुरुवात झाली आणि हे जे 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे याच्यासाठी पण जी रक्कम द्यायची आहे त्याच्यासाठी पण सरकारने आता सुरुवात जी आहे ते करायला पूर्णपणे जाहीर करून माहिती दिलेली आहे. आता म्हणजेच की अधिकाऱ्यांना पूर्ण सूचना दिलेल्या आहेत की पात्र शेतकरी कोण, सर्वांचं नाव यादीत पूर्ण आलं पाहिजे. कोणते शेतकरी जे आहेत ते छोट्या मोठ्या कारणामुळे जर बाजूला यादीतून गेले असतील, काही अडचणी असतील तर त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि त्या पण शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान मिळालं पाहिजे. कर्जमाफीची यादी व्यवस्थित झाली पाहिजे, पीक विम्याची यादी व्यवस्थित झाली पाहिजे आणि पूर्णपणे 1 ते 2 टप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले पाहिजे. कोणाला पीक विमा, कोणाला अनुदान तर कोणाला कर्जमाफीचा लाभ हा पूर्णपणे मिळाला पाहिजे असं सरकारचा उद्देश आहे. पण बघा, आता हे पैसे कशा स्वरूपात मिळणार, डीबीटीच्या माध्यमातून पैसे कधी येणार, डीबीटीतून पैसे वाटप केल्यानंतर 30 मिनिटात पूर्ण पैसे जमा होतात हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण हे पैसे वाटप नेमके कधीपासून सुरू होईल या संदर्भातील पण अपडेट आलेले असून चला आता हे पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी सुरू केलं जाणार आहे अशा जिल्ह्यांची आपण यादी बघूयात. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल तर आता
सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. बघा, पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील आता या ठिकाणच्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. होय, आता मराठवाड्यामध्ये वारंवार काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ झाल्यानंतर ओला दुष्काळ पडतो आणि यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज पडत असते. काही ना काही शेतकऱ्यांमागे पावसाचं संकट असतं. यामुळे बळीराजाला सारखं मदत करणं हे सरकारने जे आहे ते सुरू ठेवलंच पाहिजे किंवा शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. याकरिता आता व्यवस्थेकडे सरकारने लक्ष देणं देखील गरजेचंच आहे. तसे तर आता बघू शकता, एकंदरीत विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी खुश होणार आहेत आणि सर्वाधिक शेतकऱ्यांना दिलासा कोकणातील पण मिळणार असून जर तुम्ही कोकणात राहणारे असाल तर 50,000 रुपयांचं अनुदान सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात मात्र जमा होणार आहे. मग चला, आता कोकणातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळू शकतं की सर्वच जिल्ह्यात मिळणार? मराठवाड्यातील कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार? विदर्भातील कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार? पैसे मिळवण्यासाठी कोणती 5 कामे करावी लागतील, कोणती 2 कागदपत्रे लागतील आणि पीक विमा कसा वाटप होणार आहे, किती जिल्ह्यात मिळणार आहे, पीक विम्याचे पैसे सध्या वाटप सुरू आहेत का आणि उद्याच्याला जर पीक विमा वाटप सुरू झाला तर तो आपल्या बँक खात्यात जमा होईल का आणि जमा होण्यासाठी काय करायचं, तर चला संपूर्ण आता थोडक्यामध्ये दाखवणार आहे. यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता पीक विम्याला मंजुरी मिळाली आहे आणि याच महिन्यात पूर्ण ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. बघा, आता डीबीटीची प्रक्रिया पूर्ण सुलभ आता जी आहे ती सरकार करत आहे. म्हणजे पैसे दिल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये याकरिता सरकारचा महत्त्वाचा आता निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत. तर चला, आता संपूर्ण यादी डिटेलमध्ये आपण बघूयात. कसे पैसे येणार, कशा स्वरूपात वाटप होणार आणि कधी मिळणार, संपूर्ण माहिती आता बघूया. बघा, आता सर्वात आधी एकदा तुम्हाला पीक विम्याची एकदा माहिती सांगून टाकतो. त्यानंतर आपण अनुदान 50,000 रुपये जे भेटणार आहे ती माहिती आपण बघूयात. बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती कोणाला 12,000, कोणाला 15,000 आणि कोणाला 20,000 किंवा 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला अमरावती पण बघायला मिळत आहे. होय, आता जर तुम्ही अमरावतीमध्ये राहणारे असाल तर पीक विम्याचे पैसे आधी जमा होतील आणि राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचे पण पैसे मिळतील. पण पहिला टप्पा हा सरकार पीक विम्याच्या देण्याच्या तयारीत आहे. होय, आता पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर 50,000 रुपयांचं अनुदान योग्यरित्या पूर्ण वाटप केलं जाऊ शकतं. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये. बघा, आता याच ठिकाणी पीक विमा मिळणार नाही तर दुसरा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो म्हणजे सोलापूर जिल्हा. होय, आता सोलापूर जिल्ह्यातील पण शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते की आम्हाला पीक विमा कधी मिळणार, आज मिळणार की कधी मिळणार, अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांची होती. पण या ठिकाणच्या शेतकऱ्यांना काळजी किंवा नाराज होण्याची गरज पडणार नसून या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि लाखो शेतकऱ्यांना दिलासा आता मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. बघा, पैसे वाटपाच्या यादीतील हाच जिल्हा नाही तर अजून बरेच जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे सरकार देऊन टाकणार आहे. आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण आपल्याला बघायला मिळत आहे. तो जिल्हा म्हणजे शेतकरी बांधवांनो बीड जिल्हा. होय, आता बीड जिल्ह्यात पण पूर्ण पीक विमा देणं गरजेचं आहे कारण या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे आणि सरकार बीड जिल्ह्यात पण पैसे देण्याच्या तयारीत असून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी 15,000, कोणाला 17 तर कोणाला यापेक्षा अधिक 20,000 ते 22,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे काळजी करू नका. पण बघा, हे पैसे आजच मिळतील किंवा उद्याच मिळतील म्हणून असं फिक्स नाही. पण या ठिकाणी पीक विमा देणं बाकी राहिलेलं आहे. त्यामुळे कधीही या जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होतील. काळजी करू नका. तुमच्या पण बँक खात्यात पीक विम्याची रक्कम पूर्णपणे जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा मिळेल. तर चला, आता आपण काय करूयात, अनुदानाचे पैसे कधीपासून वाटप सुरू होत आहेत आणि 50,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, सरकारने आता पूर्ण घोषणा केलेली आहे. आता हे अनुदान कोणाला भेटणार आहे, तर बघा, आता ज्यांनी कर्ज परतफेड केली असेल अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती हे अनुदानाचे पैसे आता देण्यात येणार आहेत. अनुदानाची फिक्स तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला होता. त्याचं पण उत्तर आम्ही देणारच आहोत. बघा, आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत जेणेकरून अनुदानाची रक्कम तुम्हाला मिळेल. पहिलं काम करायचं आहे, तुमचे ज्या बँकेमध्ये खाते आहे तेथे जाऊन तुमचे आधार कार्ड खात्याला लिंक
असल्याची खात्री करा. जर नसेल तर लिंक करून घ्या, कारण की कोणती अडचण राहणार नाही. कारण रक्कम काय 10-20 हजार नाही तर 50,000 रुपये अनुदानाची रक्कम आहे. त्यानंतर तुमचे खाते NPCI म्हणजे बघा NPCI मॅपवर लिंक असणे गरजेचे आहे, तरच सरकारी अनुदान जमा होईल. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. तुमच्या मोबाईलमध्ये देखील आता पीक विम्यासाठी देखील काही कामे करावीच लागतात. ई पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या पिकाची अचूक नोंदणी आधी केलेली असेल तर काळजी करण्याची पण तुम्हाला गरज पडणारच नाही. बघा, त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आपली EKYC आहे का नाही हे पण तपासायचं आहे. जर नसेल तर EKYC करून घ्या. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक बँक खात्याशी संलग्न आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे. फार्मर ID तुमच्याकडे आहे का, असेल तर व्यवस्थित राहू द्या. फार्मर ID काढली नसेल तर काढून घ्या, जेणेकरून अनुदानाचा फायदा होईल. अन्यथा असा तसा फायदा होणार नाही. आणि हे अनुदान आता शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यात पुढचा मे महिन्यात संपल्यानंतर कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होऊ शकतं. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तोपर्यंत पीक विम्याची रक्कम तुम्हाला मिळून जाईल. आणि जूनमध्ये कर्जमाफीच्या निर्णयामध्येच अनुदानाचा पण निर्णय असल्यामुळे अनुदान आणि कर्जमाफीचा लाभ एकदाच शेतकऱ्यांना होणार आहे. कुणाला कर्जमाफीचा लाभ होईल तर कुणाला अनुदानाचा लाभ होईल. त्यामुळे काळजी करू नका किंवा कसली चिंता देखील करत बसू नका. ही एक आनंदाची बातमी होती, आपण बघितली आहे. अशाच अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर भेटूयात येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.